विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2019 निवडणुकीच्या अगोदर आरक्षण देण्यात आलं. तर 2024 निवडणुका जवळ आलेत, पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलंय. अगदी सेम कंडिशन सगळ्यांना आठवली आता. 2019 साली सुद्धा असंच झालं होतं. लास्ट मोमेंटला मराठा समाजातील मुलं डॉक्युमेंटसाठी पळत होते म्हणूया आपण. मग त्यावेळेस गव्हर्नमेंटनं लास्ट मोमेंटला ज्यांना डॉक्युमेंट समजा व्हॅलिडिटी नसेल मिळाली त्या काळात, समजा व्हॅलिडिटी किंवा कुठलं जे डॉक्युमेंट पाहिजे असेल ते मुलं, त्यांचे ऍडमिशन्स कॅन्सल केले का? नाही केले. गव्हर्नमेंटनं त्यावेळेस पण ना सीईटी सेलला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आणि यावेळेस पण दिल्या जाणार आहेतच. हे मी का सांगतोय? कारण मराठा समाजातील काही मुलं या स्टेजला पोहोचलेत, ते म्हणतायत की आम्हाला एससीबीसी नको, आम्ही ईबीसी सवलत घेऊ. ओके, इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणूया आपण, ईबीसी सवलत घेऊया आणि ओपन मधून ऍडमिशन घेऊया, या विचारापर्यंत मुलं आलेली आहेत, मी बघतोय. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार करतोय. मुलांचं म्हणणं काय, की ठीक आहे, आम्हाला रिसीट मिळाली आणि व्हॅलिडिटी मिळालीच नाही तर मग आमचं ऍडमिशन कॅन्सल होईल की नाही? मी तुम्हाला सांगतो, थोडेसा धीर धरा. तुम्हाला मिळणार आहे. पण महत्वाचं सांगतो, 19 साली आय थिंक 16% च्या आसपास आरक्षण मराठा समाज दिलं होतं आणि यावेळेस कमी आहे, 10% आहे. अरे पण ते 10% पण प्रचंड आहे म्हणूया आपण, खूप आहे. त्याचा कट ऑफवर इफेक्ट होणार, किंचित का होईना होणार. समाज कुठलाही असू दे, प्रत्येक समाजात टॉपर आहे. ऑब्व्हियसली मग मराठा समाजामध्ये पण 99 पर्सेंटाइलच्या अबोव्ह असणारी शेकडो मुलं आहेत. मग ऑब्व्हियसली ते जर एससीबीसीतून ऍडमिशन घेणार असतील, तर ओपनच्या कट ऑफवर त्याचा थोडा इफेक्ट होतो. प्लस एससीबीसी मधल्या मुलांना सुद्धा कट ऑफ ओपन पेक्षा कमीच लागणार आहे. आला का मुद्दा लक्षात? म्हणजे यावर्षी विचार करावा लागणार आहे ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा. लास्ट इयर कट ऑफ द्या सोडून. तुम्ही जर एससीबीसीतून असाल तर एससीबीसीतूनच घ्या. थोडासा धीर धरा. 8 दिवसात कदाचित कास्ट सर्टिफिकेट तर मिळत असेल ना. हा पण मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणताय द्यायलाच कोण नाहीये, संप केलाय लोकांनी. मग अशा वेळेस गव्हर्नमेंटला डेट एक्सटेंड करून द्यावी लागेल. बरं, त्या दरम्यान आम्हाला मिळालं नाही तर? आणि आणखीन एक महत्वाचं बरं का, की काही पॅनिक मोडमध्ये गेलेली मुलं कोण आहेत सांगू का? की ज्यांचा फॉर्म भरताना चुका झाल्यात, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना चुका झाल्यात. तर सांगू का? ग्रेव्हियन्स नावाचा एक भाग असतो. 3 दिवस तुम्हाला त्यावेळेस दिलेले असतात. 3 दिवसात तुम्ही करेक्शन करू शकता. एखादं तुम्ही कास्टमधून अप्लाय केला असेल, पण होत नाहीये, तर तुम्ही रिजेक्ट करू शकता. पुन्हा ओपन मधून, ईबीसी मधून घेऊ शकताय. अरे जावा एफसी सेंटरवर, सॉरी एससी सेंटरवर. तिथं चौकशी करा. तुम्हाला कळेल. नुसतंच तुम्ही इकडं-तिकडं तोंडी चौकशा कुठेही करू नका. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे मला आज निवांत वाटतंय. मी तुम्हाला सांगू का, की क्लिअरली हे डिसिजन जरा चुकीचं होईल. वाट बघा, तुमच्यावर कोणीही अन्याय करणार नाहीये. नाही केला जाणार. आणि विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होतंय, दिसत नाहीये का लोकांना? जे राजकारणी लोक आहेत त्यांना दिसतंय. त्यांच्यापर्यंत 100% हे गेलंय. पण मी तुम्हाला सांगू का? साधं बोलू का रे? आता विषय नाही काढला पाहिजे, तर पण बोलतो. आपल्या देशात एक राज्य आहे, मणिपूर. माहिती आहे? वर्ष झालंय आय थिंक तिथे दंगे सुरू आहेत. गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेतंय का नाही घेत, काय चाललंय? कुणास ठाऊक. किंवा मी असा एक पिक्चर बघितला, तुम्हाला माहिती आहे का रे? अनिल कपूरचा एक पिक्चर आहे. नायक त्याचं नाव आहे बरं का. त्यात तो पोलिस कमिशनर असतो. तो मुख्यमंत्र्यांना फोन लावतो आणि तो दंगे-वंगे सुरू आहेत वगैरे म्हणतो. तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणतोय, "होतेत तर होऊ देत, मरतायत तर मरू देत." काय होतं, ही राजकारणी लोकांना ना काय सांगायचं, काय बोलायचं यांच्याविषयी? यांना कळत नाहीये का आपल्या संवेदना, भावना मुलांच्या? घ्या ना पटकन निर्णय काहीतरी. मुलं गावात आहेत, लहान मुलं आहेत. हां, आता तुम्ही मला कुठली लहान 12वी झाली. हां, तरी पण ती लहानच आहेत. मी तुम्हाला सांगतो, शेकडो असे पालक आहेत, की ज्यांचं हातावर पोट आहे. आता हातावर पोट म्हणजे मराठी इंग्लिश मीडियमच्या मुलांना समजावून सांगावं लागेल. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये बघतोय ना, मराठी कळतच नाही. हातावर पोट आहे याचा अर्थ रोज काम केलं तर संध्याकाळी जेवायला मिळणार आहे. असे हजारो पालक आहेत एस-सी-बी-सी सगळ्या समाजातून आहेत. तर एस-सी-बी-सी काय घेऊन बसलोय आपण. मग अशा वेळेस डॉक्युमेंटसाठी 15-15 दिवस रोज 5-5 तास लाईनमध्ये उभं राहणं पॉसिबल आहे का? नाही आहे पॉसिबल. मग माझं गव्हर्नमेंटला हात जोडून रिक्वेस्ट आहे, की इथं प्लीज काहीतरी निर्णय लवकर द्या. डेट एक्सटेंड करून द्या. मुलं तणावात आहेत. ॲडमिशन प्रोसेसमध्ये घोळ होतोय. हजारो मुलं ओपनमध्ये घेऊन स्वतःचं नुकसान करून घेतायत. दी बेस्ट कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे तुम्हाला.
99.123 पर्यंत सीओईपी आणि व्हीजेटीआय सारखं मेरिट जर खाली येत असेल, 99.9 ला ते क्लोज होतं. एससीबीसी मुळे समजा ते 2-3 पर्सेंटाइल जर खाली येत असेल, तर अपॉर्च्युनिटी आहे. आहे बाळांनो. 10% मोठा आकडा आहे. तो मिस करू नका. आणि सांगतो, नेक्स्ट आरक्षण आपल्याला मिळणार आहे 2029 गॅरंटीने मिळणार, लक्षात घ्या. आणि हे बी आरक्षण नाही टिकलं, ह्याचं बी गॅरंटी नाहीच आहे. मला बी नाही आणि तुम्हाला पण नाही. पण या वर्षी तर आहे मिळालंय. सोडताय कशाला मग? तुमचं नशीब आहे की तुम्हाला ही बॅच मिळाली म्हणूया आपण, आरक्षणाची बॅच. गव्हर्नमेंट सगळ्याच जातीशी खेळतोय म्हणूया आपण. सगळ्याच तेढ निर्माण केली जाते जातीमध्ये, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो, नको ते मुद्दे उकरून काढले जातात. निवडणुका आले की. निवडणुका आले की दंगली होतील, निवडणुका आले की जाती-जातीमध्ये तणाव निर्माण होतील. मी तुम्हाला खरं सांगू का? विनाकारण आता मराठा आरक्षणामुळं, आता मी स्वतः मराठा समाजातील, मी अगोदर क्लिअरली सांगतो. पण एस आरक्षण 5 वर्षाची छोटी मुलगी वंजारी समाजातील, की जो समाज, मी असं म्हणतच नाहीये, मराठा आणि वंजार समाज एकत्रच आहे. एकत्र मित्र आहेत, सगळं छान सुरू आहे. पण ती 5 वर्षाची छोटी मुलगी, तिचं ते मी बघितलं एका न्यूज चॅनलवरती. ती म्हणत होती, की "मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे? आमचं हक्काचं आरक्षण का तुम्ही हिरावून घेताय? तुम्हाला पाहिजे तुम्हाला सेपरेट घ्या." आणि तिनं एवढाही डायलॉग टाकला, की "आम्ही आता वर्गातल्या मराठा मुलींबरोबर बसत नाही." 5वीतली मुलगी. किती द्वेष तिच्या मनात भरला गेला. कोण आहे जबाबदार याला? मी तुम्हाला सांगतो, मी आज इथं आहे. माझा मित्र आहे तो वंजारी समाजातला आहे. त्याच्यामुळेच मी इथं आहे. त्यानं मला एवढं प्रोत्साहन केलं ना, 2.5, 3 वर्ष, 4 वर्ष तो मला सतत म्हणायचा, "तू ऑफलाईन क्लास सुरू कर." ऑफलाईन हा शब्द वेगळा त्यावेळी नव्हता. "तो क्लास सुरू कर, त्यात पोटेन्शियल आहे." एक नाही, असे हजारो माझे मित्र आहेत वेगवेगळ्या जातीतील. पण आता विनाकारण जाती-जातीत तेढ निर्माण व्हायला लागले. मुद्दा असा आहे, की द्यायचंय काय नाही आरक्षण हे सांगा अगोदर. विनाकारण ह्या गोष्टी नकोयत. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली एक रिक्वेस्ट करतोय मराठा समाजातील मुलांना सुद्धा आणि इतर समाजातील मुलांना सुद्धा. तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा. तुमच्यात एकता ठेवा. त्याची गरज आहे देशाला. राजकारणी लोकं नुसतं ना, अरे इंग्रजांचेच वंशज आहेत ही सगळी लोकं, राजकारणी लोकं. फोडा-झोडा राज्य करा. दुसरं काही नाही. मग मला खूप वाईट वाटतंय. अजून डिसिजन येत नाही ह्याच्यामुळं, पण मी आशा करतोय. सगळेच राजकारणी एकसारखे नाही आहेत. मला माहिती आहे आपल्या बाजूने निर्णय देणारे पण शेकडो आहेत. मराठा समाजातीलच भरपूर आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आहेत. त्यांना पर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. पण त्यांना समजलंच नाही वाटतं बहुतेक, की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. त्यांना असं वाटतं, की हा सीरियस प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. बरं त्यांना असं वाटतंय का, की कमी मुलं आहेत? नाही, लाखो मुलं आहेत. लाखो मुलं आहेत, की सध्याच्या अडचणीत आहेत. बरं, आता हा प्रकार आता मराठा समाजाच्या पण लक्षात आलाय. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय प्रकार आहे तो? काढून ठेवली पाहिजे. बरं, जर गरजच नाही तर कशाला काढायची? तुम्ही सेतू कार्यालयात गेला मराठा समाजातील 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी तुम्ही गेला असता आणि म्हणला असता, "कास्ट व्हॅलिडिटी द्या मला." तर दिली असती का कोणी? न म्हणले असते, "गरज नाही, कशाला काढताय?" वेड्यात काढलं असतं. हो, आणखीन एक बरं का, ई-डब्ल्यू-एस आता मराठा समाजाला मिळणार नाही. आता इथं हे गव्हर्नमेंटचं पॉलिटिक्स आहे. मग मला मला माहिती पाहिजे, की ई-डब्ल्यूचा फायदा नक्की कुणाला होणार आहे? कोण याचा फायदा घेणार आहे? कुठल्या समाजाला फायदा होणार आहे? मला काहीच कल्पना नाहीये. मग मराठा समाजाला होणार आहे का? नाही. मग कोण आहे ई-डब्ल्यू-एस मध्ये? कशासाठी हे ठेवलंय? महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे. ओके. त्याच्यानंतर बाकीचे शेकडो समाज असतील. ते सोडून मग ई कुणाला मिळणार आहे? हां, म्हणजे ई-डब्ल्यूचा रूल काय आहे? जर कास्टमध्ये तुम्ही असाल तर ई मिळत नाही. आता मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊन कास्टमध्ये घेतलंय. मग ई कॅन्सल होणार आपोआप. सेंट्रलची गोष्ट वेगळी. तिथं मिळू शकते कदाचित. म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेस म्हणजे केंद्र स्तरावर म्हणूया आपण. पण इथं काय माहीत. पण मुद्दा असा आहे मग आता. सगळ्यात महत्त्वाचं ग्रीव्हन्स एक पॉइंट मांडला होता मी. 3 दिवस असतात. त्याच्यामुळे ॲट एनी कॉस्ट एस आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, डिटेलमध्ये तुम्ही ॲट एनी कॉस्ट, आता व्हिडिओच्या सुरुवातीला बोललं पाहिजे होतं, तुम्हाला यश दादालाच फॉलो करायचंच आहे, लक्षात घ्या. त्यानं सुद्धा डिटेल याच मुद्द्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. कदाचित आपल्यापेक्षा त्याचे व्ह्यूज सध्या जास्तच आहेत. चांगली गोष्ट आहे. पण ते पण कमी दिसतायत व्ह्यूज मला. लाखो मुलं असताना हजारोच व्ह्यूज आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागातले बरीचशी मुलं अजून अंधारात आहेत. त्यांना कळेना झालंय की करायचं काय? मार्गदर्शन करायला सुद्धा कोणी नाहीये. मग आता इथं हा जो गोंधळ आहे, तो थांबवणारं एकच एकच गोष्ट, एकच म्हणजे
सरकारच हे थांबवू शकते, बाकी कोणी नाहीये. गव्हर्नमेंटलाच यात हस्तक्षेप करावा लागणार आहे. करायला लागलाच पाहिजे, लक्ष करायलाच पाहिजे. आणि आपण त्यासाठी नेहमी एफर्ट्स घेतले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगू का? म्हणजे काय बघा, की तुम्ही लाईनमध्ये उभं राहताय, सेतू करायला हे करताय. थोडी लोकं आहेत का? भरपूर लोकं आहेत. मग आता मला वाटतंय एखादा मोर्चा पण निघेल असं मला वाटतंय. सी सेलच्या कार्यालयावरच मोर्चा काढला पाहिजे मला तर वाटतंय मुंबईत जाऊन. हां. आता सेलनंच गव्हर्नमेंटला कळवलं पाहिजे, की हे प्रॉब्लेम होत आहेत. हे पण महत्वाचं का तुम्ही नुसतं नाही आमचं आम्ही का नाही. बघू वरनं काय आलं तर. अरे वरनं काय याला वरच्यापर्यंत पोहोचवलं पण पाहिजे आपल्याला हेही मुद्दा लक्षात ठेवा. मग प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.